हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युअर चॅनल. अर्थातच तुमच्या आवडीचं चॅनल ज्याचं नाव आहे पर्वतराव बैसाल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंय, एक्झामच्या संदर्भातले नवीन नवीन सर्क्युलर्स, मग ते विद्यापीठाचे असू द्यात किंवा मग युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे असू द्यात, तुमच्यासमोर ते सर्क्युलर ज्या तारखेला प्रेझेंट झालं, ज्या तारखेला पब्लिश झालं, त्या तारखेच्या आदल्या दिवशी अर्थातच 9 तारखेला म्हणजेच आपलं हे सर्क्युलर आजचं UGC ग्रँट कमिशनचं आहे एक्झामच्या संदर्भातलं. पब्लिश झालंय 8 जुलै 2020ला आणि तुमच्यासमोर व्हिडिओ पब्लिश होतोय 9 जुलै 2020ला. चला तर बघूयात मग या PDF मध्ये किंवा या सर्क्युलरमध्ये एक्झामच्या संदर्भातलं महत्त्वाचं काय आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन, अर्थातच एक्झामिनेशन कशी कंडक्ट करायची त्या संदर्भातलं हे सर्क्युलर आहे. पब्लिश झालंय 8 जुलै 2020ला. रिस्पेक्टेड सर अँड मॅडम, ओके, द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन व्हाईट लेटर डेटेड 6 जुलै 2020. 6 जुलै 2020च्या आपण लेटर बघितलं, त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि अर्थातच शेवटच्या काही मिनिटांमध्ये हा व्हिडिओ तुमच्या समोरच शो होणार आहे. चला बघूयात. रिवाइज गाइडलाइन्स ऑन एक्झामिनेशन अँड अकॅडमिक कॅलेंडर फॉर द युनिव्हर्सिटी इन व्ह्यू ऑफ COVID-19 पॅन्डेमिक, हे सर्क्युलर आपण बघितलं. ॲज पर द लेटर, द युनिव्हर्सिटी have been asked to complete the conduct of terminal semester final year examination by the end of 30th September 2020. म्हणजे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत टर्मिनल सेमिस्टर फायनल इयर एक्झामिनेशन घ्यायच्या आहेत. चल, इन ॲडिशन द मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वाईड ऑफिस मेमोरंडम नंबर आहे, फाइल नंबर dated 6 July 2020 has issued instructions for conducting of examination wherein the MHRD has formulated detailed SOP for conduct of examination with measures to be taken in view of COVID-19 situation. म्हणजे 6 जुलै 2020ला या नंबरचं सर्क्युलर MHRDने इश्यूड केलं होतं की एक्झामिनेशन COVID-19च्या सिच्युएशनमध्ये कशा घ्यायची. Duly vetted by the Minister of Health and Family Welfare, a copy of the above mentioned office memorandum along with the detail of SOP. SOP म्हणजेच काय, the standard operating procedure, conduct examination annexures 1 and UGC revised guidelines annexures 2 are enclosed for necessary action. च्या संदर्भातलं सर्क्युलर 1 annexure 1 and annexure 2 8 जुलै 2020ला पब्लिश झालेले आहेत एक्झामिनेशनच्या संदर्भातले. तर हे काय आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला बघूयात. इन्स्ट्रक्शन फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन रिगार्डिंग, अर्थातच ॲनेक्शरी 1 मध्ये काय दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत एक्झामिनेशन कशा कंडक्ट करायच्यात. अ लार्ज नंबर ऑफ एक्झामिनेशन ऑफ द युनिव्हर्सिटीज, IIT, JEE, mains and advanced NET etc are scheduled to be held in the coming months. म्हणजे कमिंग मंथ म्हणजे येत्या काही महिन्यामध्ये आपण या एक्झामिनेशन संदर्भातले शेड्यूल्ड प्रिपेअर केलेले आहेत. ओके, इन ऑर्डर टू इन्शुअर सेफ्टी ऑफ द एक्झामिनेशन ॲज ऑल्सो देअर अकॅडमिक इंटरेस्ट, द फॉलोइंग ॲक्शन मे बी टेकन. ओके, चला खालील फॉलोइंग ॲक्शन टेकन करायचे घ्यायचे आहेत. तर नंबर पहिला आपल्याला दिसतंय, व्हिडिओ थोडासा लांबणार आहे, अर्थातच तुम्हाला समजेल त्या दृष्टिकोनातून व्हिडिओ मी लांबवतो. फायनल टर्म एक्झामिनेशन शुड बी कंपल्सरी. बघा, म्हणजे फायनल इयरमध्ये जे विद्यार्थी आहेत, फायनल इयरमध्ये जे स्टुडंट्स आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या स्टुडंट्ससाठी एक्झामिनेशन कशी कंडक्ट करायची आहे. सो दिस शुड बी अ कंपल्सरी कंडक्ट करायची आहे. As per the UGC guidelines on examination and academic calendar of the university dated 29/4/2020, मागच्या सर्क्युलरमध्ये मी तुम्हाला
हे सांगितलं की 6 जुलैला त्यांचं एक सर्क्युलर आलं होतं UGCचं. त्याच्यामध्ये हा मुद्दा होता की कंपल्सरी फायनल इयरचे एक्झाम्स घ्यायच्या आहेत. ऑल एक्झामिनेशन मे बी कंडक्टेड बाय 30 सप्टेंबर 2020 म्हणजे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सगळ्या एक्झामिनेशन कंडक्ट करायच्या आहेत. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द अकॅडमिक इंटरेस्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स, म्हणजे अर्थातच वास्ट नंबर ऑफ दी स्टुडंट्स आपल्या भारतामध्ये आहेत. जगातील आपली तिसरी कंट्री आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिकत आहेत, स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत. च्या संदर्भातलं MHA हॅज ॲग्रीड टू रिक्वेस्ट ऑफ MHRD अँड ग्रांटेड एक्झम्पशन्स, छूट दिली बघा इथं काहीतरी, फॉर द ओपनिंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर द पर्पज ऑफ होल्डिंग एक्झामिनेशन इव्हॅल्युएशन वर्क फॉर फायनल टर्म examination of the universities and institutions. एक्झाम्पशन्स दिलं कशा संदर्भात? ही ओपनिंग ऑफ एज्युकेशन म्हणजे अर्थातच कॉलेज किंवा इन्स्टिट्यूशन्स तुमच्या ओपन होणार नाहीत. कशा संदर्भात? तर एक्झामिनेशनच्या संदर्भातल्या. पण तरी देखील आपण पुढे बघूयात, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. MHRD हॅज फॉर्म्युलेट डिटेल SOP फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन. बघा इथं वरती म्हणतायत की एक्झम्पशन दिले आहेत की कॉलेज आणि इन्स्टिट्यूशन्स ओपन होणार नाहीत फॉर द टेकिंग ऑफ द फायनल टर्म एक्झामिनेशन, बट हे एक्झम्पशन दिलं आहे की मात्र ते आता ओपन होत. एक्झम्पशन्स म्हणजे काय, तर छूट दिलेली असते मराठीमध्ये. MHRD हॅज फॉर्म्युलेटेड डिटेल SOP फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन विथ प्रिकॉशन्स टू बी टेकन इन अ व्ह्यू ऑफ द COVID-19 सिच्युएशन. अर्थातच MHRD असं म्हणते की एक्झामिनेशन घ्यायची आहे COVID-19च्या सिच्युएशनमध्ये, पण कशी, तर प्रिकॉशन्स घेऊन. दिस हॅज बीन वेटेड बाय द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. अ कॉपी ऑफ द सेम इनक्लोज टू इन्शुअर सेफ्टी ऑफ ऑल. एक कॉपी इथं खाली इनक्लोज केलेली आहे की काय सेफ्टी आपल्याला एक्झामिनेशनच्या संदर्भात घ्यायची आहे. ओके. प्रिव्हियस instructions regarding work from home sent white letter dated on 30/6/2020 will not be applied to the officers, faculty and non-teaching staff who are involved in examination, evaluation, admission works. अर्थातच हे आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं नाही आहे, हे आहे शिक्षकांच्या संदर्भातलं. चला, इनक्लोज ॲज अबो आपण बघूयात आता गाईडलाईन्स फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन. एक गोष्ट मात्र ध्यानात माझ्या आलेली आहे आणि तुमच्याही निश्चितच आली असेल की एक्झामिनेशन होणार आहेत. MHRDने गाईडलाईन्स त्या संदर्भातले दिलेले आहेत आणि आता आपण सेकंड पॅरेग्राफमध्ये बघतोय की गाईडलाईन्स फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन. एक्झामिनेशन कशी कंडक्ट करायची त्या संदर्भातले ह्या गाईडलाईन्स आहेत. युनिव्हर्सिटी अँड अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अक्रॉस द कंट्री, पूर्णतः भारतमध्ये, have been closed since 16th March 2020. म्हणजे 16 मार्च 2020 पर्यंत पूर्ण भारतामध्ये सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन या बंद झाल्या होत्या ॲज वन ऑफ द मेजर कंटेन इन द COVID-19 आउट. आणि त्याचं रिझन होतं COVID-19. April 2020, the University Grant Commission has issued guidelines on examination and academic calendar for the universities in view of COVID-19 pandemic and subsequent lockdown. आणि एप्रिल 2020 मध्येच आपल्याला UGCने एक्झामिनेशनच्या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या. इन दिस गाईडलाईन इट वॉज प्रपोज टू होल्ड द एक्झामिनेशन फ्रॉम जुलै 2020. त्या गाईडलाईन्समध्ये असं म्हटलं होतं की जुलै 2020 पर्यंत आपण एक्झामिनेशन होल्ड करणार आहोत. म्हणजे अर्थातच जुलै 2020 मध्ये एक्झामिनेशन होणार आहेत असं सगळ्यांना माहिती आहे. The guidelines provided various options for conduct of examination to be decided finally by the university. ते सगळ्याच गाईडलाईन्स एक्झामिनेशन कशी कंडक्ट करायची, काय कंडक्ट करायची, या गाईडलाईन्स कोणावर डिपेंड होत्या, तर युनिव्हर्सिटीवरती डिपेंड होत्या अशी UGC म्हणते. Presently several universities have already planned the examination in online, offline, पेन अँड पेपर ब्लेंडेड, ऑनलाईन प्लस ऑफलाईन मोड. असं म्हणायचं आहे तात्पर्य की काही युनिव्हर्सिटीजने एक्झामिनेशन कंडक्ट केलेलं आहे, घेतले आहेत. तुम्ही न्यूजमध्ये बघितलं देखील असेल. मग या एक्झामिनेशन कशा घेतल्या गेल्या, तर काही इन्स्टिट्यूशनमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये या एक्झामिनेशन ऑनलाईन घेतल्या गेला, ऑफलाईन घेतल्या गेला. ऑनलाईन अर्थातच मोबाईल थ्रू, वेब पोर्टल थ्रू, अर्थातच PC थ्रू म्हणजेच ऑनलाईन इंटरनेट बाय. ऑफलाईन घेतल्या गेल्या कशा, तर पेन आणि पेपरच्या
माध्यमातून ब्लेंडेड घेतल्या गेल्या, म्हणजे थोडा ऑनलाईन थोडा ऑफलाईन. एक्झॅक्टली. Top ranking universities of the world have opted for the final exams to be done remotely, like Princeton and MIT USA, Universities of Cambridge, Imperial College London UK. म्हणजे अर्थातच जगातल्या काही युनिव्हर्सिटीजने या अशा एक्झामिनेशन घेतल्यात. भारतात देखील एक्झामिनेशन्स झाल्यात, आपल्याला माहिती आहे. ओके. सम कन्सर्न्स द हायर एज्युकेशन institution should address the following concerns: the implementation of instructions and directives regarding safety and healthy issues by the central and state government departments. ओके, हे आपलं महत्वाचं नाहीये. आपल्याला जे महत्वाचं आहे ते आपण बघणार आहोत. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन. The instructions, guidelines and orders issued by the central and state government concerning the opening of educational institutions and safety and health should be abided by the university and colleges. However, they may be developed more stricter provisions and guidelines if they find it necessary. म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला काही गाईडलाईन्स दिल्या होत्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या संदर्भातल्या की कशा एक्झामिनेशन कंडक्ट करायच्या, त्याच आपण या ठिकाणी बघतोय. जर काही अशी सिच्युएशन आली तर इन्स्टिट्यूशनवरती देखील त्या संदर्भातल्या गाईडलाईन्स डिक्लेअर करण्याचा अधिकार आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या इन्स्टिट्यूशन आणि युनिव्हर्सिटीसाठी. इन case there is a restrictions on movement in a certain areas, admits identity cards issued to the student should be treated as a pass for the movement of a student. State government should issue instructions to all local authorities to issue movement passes to invigilator and all personnel engaged to the conduct of examination. म्हणजे अर्थातच इन्व्हिजिलेटर लोकांना पासेस दिल्या जातील, विद्यार्थ्यांकडे IDs आहेत, त्या संदर्भातले एक्झामिनेशन हॉल तिकीट्स तुमचे असतील. इंटायर एक्झामिनेशन सेंटर फ्लोर्स आर वॉल्स, डोर्स, गेट्स शुड बी स्प्रेड विथ दी डिसइन्फेक्टंट. म्हणजेच क्लिअर करायचे आहेत वॉल्स, डोर्स जे काय असतील हे की नाही डिसइन्फेक्टंट करायचे आहे. फ्रेश मार्क्स and gloves to be used by exam functionaries after staff verification is done. म्हणजे स्टाफ व्हेरिफिकेशन पहिल्यांदा होणार, ते झाल्यानंतर फ्रेश मार्क्स तुम्हाला इन्स्टिट्यूशनकडून किंवा युनिव्हर्सिटीकडून दिले जातील. तुम्ही स्वतः आणले तर अतिशय बेटर आहे. विद्यार्थ्यांनी कृपया करून कॉलेज आणि युनिव्हर्सिटीवरती डिपेंड राहायचं नाही, कारण आपण घरातनं बाहेर निघणार आहोत. मग काय कॉलेजमध्ये येऊन आपण मास्क घालणार का कॉलेज देणार तेव्हा? तर नाही. So marks and gloves to be used by exam functionaries after staff verification. म्हणजे स्टाफ व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक्झामिनेशन फंक्शनरीज आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ओके. सॅनिटायझर बॉटल्स शुड बी अरेंज ॲट दी एंट्री गेट. म्हणजे एंट्री गेटमध्ये आपल्याला म्हणजे कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटीला अरेंज करायचे आहेत. एक्झामिनेशन रूममध्ये, स्टाफ ऑब्झर्वर रूममध्ये एक्सेट्रा शुड बी रिप्लेनिश्ड रेग्युलरली, आणि ते रेग्युलरली रिप्लेनिश्ड व्हायला पाहिजे. ऑल लिक्विड हँड वॉश बॉटल शुड बी रिप्लेनिश्ड इन अ रिस्टोर रूम अँड एंट्री गेट व्हेनेवर रिक्वायर. ज्या ठिकाणी याची गरज असेल त्या ठिकाणी त्या संदर्भातले बॉटल्स उपलब्ध करून देणे इन्स्टिट्यूशनचं कर्तव्य आहे. कॅन्डिडेट्स सिटिंग एरिया शुड बी अ थ्रूली सॅनिटाइज डेस्क अँड दी चेअर आफ्टर एव्हरी सेशन. म्हणजे प्रत्येक एक्झामिनेशनचं सेशन संपल्यानंतर तो बेंच ही डेस्क आम्हाला सॅनिटाईज करायची आहे. आम्हाला म्हणजे इन्स्टिट्यूशनला सॅनिटाईज करायची आहे. ऑल दी वॉशरूम शुड बी अ क्लीन अँड डिसइन्फेक्टेड. सगळे वॉशरूम आम्हाला क्लीन कर. ऑल डोर हँडलेस, स्टेअरकेस, रेलिंग, लिफ्ट बटन्स एक्स्ट्रा शुड बी डिसइन्फेक्टेड करायचे आहेत. बघा, परत आम्हाला त्या ठिकाणी सॅनिटाईज वापरायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही स्टेअरकेस रेलिंग करणार आहात, हात तुमचे फिरवत जाणार आहात, कॉलेज चालू झाली आहे ना, एक्झाम द्यायला जातोय, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला केअर करायचे आहे. तुम्ही तर करणारच आहात, आम्हाला देखील केअर करायचे आहे. माझ्या मित्रांनो, एक्झामिनेशनच्या संदर्भातला आपण सर्क्युलर बघतो. तुम्हाला व्हिडिओ निश्चितच आवडत असेल तर एक लाईक माझ्या व्हिडिओला, अर्थातच तुमच्या व्हिडिओला तुम्ही करणार आहात. नंबर 10वा पॉईंट बघूयात. व्हील चेअर्स इफ प्रेझेंट ॲट द एक्झामिनेशन सेंटर
शुड बी डिसइन्फेक्टेड. व्हीलचेअर असते तर त्या सुद्धा आपण डिसइन्फेक्टेड करणार आहोत. ऑल दी ट्रॅश बिन शुड बी क्लीन. आणि बाकीचे जे काही असेल ते सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी असणार. स्टाफ व्हेरिफिकेशन अँड सेल्फ डिक्लेरेशन ॲज अ सजेशन्स बेलो मस्ट बी डन ॲज सून ॲज दे रिपोर्ट ॲट दी सेंटर. स्टाफ व्हेरिफिकेशन म्हणजे अर्थातच आमचं व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे. तर कसं होणार आहे बघूयात आपण फटक्यात आणि झटक्यात. एक्झाम फंक्शनरी मस्ट बी सबमिट सेल्फ डिक्लेरेशन अबाउट हेल्थ स्टेटस. ओके. Thermogun temperature check must be done at a staff of entrance point. Entrance point मध्ये बघा थर्मोगन आपल्याला दिसते, जी कोणत्या देशाने बनवली तुम्हाला अर्थातच माहिती असेल. ती आपल्या इथं कपाडावरती लावली जाणार, चेक केलं जाणार. तुमचं टेम्परेचर 192 डिग्रीजच्या अबो जर असेल तर अर्थातच त्या ठिकाणी थोडेसे लक्षणं दिसतात. 192-93 समथिंग त्या ठिकाणी ते लक्षणं आहे. इफ एनी एक्झामिनेशन फंक्शनरी फेल्स to meet the self-declaration criteria or thermogun check, she will be asked to leave the examination center immediately. जर असं कोणी आढळून आलं की ज्यांच्याकडून म्हणजे ज्यांचे सेल्फ डिक्लेरेशन क्रायटेरियामध्ये थर्मोगनमध्ये काही म्हणजे अर्थातच त्याचे काही लक्षणं दिसून आले, फेस झाले, तर अशा संदर्भातले त्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून इमिजिएटली हॉस्पिटलाइज करण्यात येईल असं त्यांचं म्हणायचं. ओके. Exam functionary needs to wear the masks and gloves at all time. अर्थातच एक्झाम घेणाऱ्या लोकांसाठी म्हणजे एक्झाम घेणारे आमच्यासारखे प्राध्यापकांसाठी हे महत्त्वाचं आहे की आम्ही वेअर दी मास्क अँड ग्लोव्ज ॲट ऑल दी टाईम. म्हणजे जोपर्यंत एक्झाम तुमची संपत नाही तोपर्यंत आम्हाला ते परिधान करून ठेवणे फार महत्त्वाचं दिसून येतं. ओके. महत्त्वाचा 15वा पॉईंट मला या ठिकाणी एक्सप्लेन करावा वाटतोय. Downloading of Arogya Setu app may be advised for every staff and students of the university and colleges. या ठिकाणी खूप साऱ्या गाईडलाईन्स आहेत माझ्या मित्रांनो. तुम्ही हे सर्क्युलर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकतात आणि बघू शकतात. शेवटचा हा पॉईंट मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे, तो फार महत्त्वाचा आहे. सॅम्पल सिटिंग ऑफ प्लॅन. ओके. म्हणजे विद्यार्थ्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी असू शकते. तर या ठिकाणी बघताय तुम्ही कॅन्डिडेट्स रोल नंबर पहिला असेल एका बेंचवरती, थोडासा गॅप असेल त्या ठिकाणी एमटी असेल, एक बेंचचा किंवा दोन बेंचचा गॅप आपण ठेवणार आहोत. नंतर मग दुसरा विद्यार्थी, नंतर मग परत सेम प्रोसिजर, नंतर मग तिसरा परत सेम प्रोसिजर. अर्थातच तुम्ही बघू शकतात की एक्झामिनेशन जर आपल्या विद्यापीठाला कंडक्ट करायचे असेल तर किती किचकटीचं काम कॉलेजेसकडे आलेलं आहे आणि किती मोठं काम आमच्याकडे आलेलं आहे एक्झाम घेण्याच्या संदर्भातलं. पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कृपया करून अभ्यास करत राहायचा आहे, ठीक आहे, आणि एक्झाम व्यवस्थित द्यायची आहे. तुम्हाला चांगले मार्क्स निश्चितच पडणार आहात, म्हणजे चांगले मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. मोड ऑफ टर्मिनल सेमिस्टर फायनल इयर एक्झामिनेशन 2019 and 20. The universities are required to complete the examination by the end of September 2020. बघा या ठिकाणी परत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सप्टेंबर 2020 पर्यंत इन ऑफलाईन पेन अँड पेपर ऑनलाईन घ्या, ब्लेंडेड घ्या, ऑनलाईन प्लस ऑफलाईन घ्या. मोड ऑफ फॉलोइंग द प्रिस्क्राइब प्रोटोकॉल्स गाईडलाईन्स रिलेटेड टू कोविड-19 पॅन्डेमिक. जर एक्झाम घ्यायची असेल तर या संदर्भातले एक्झाम तुम्ही कधी सप्टेंबर 2020 पर्यंत घेऊ शकतात. कोणाची तर मोड ऑफ द टर्मिनल सेमिस्टर्स अँड फायनल इयर एक्झामिनेशन्स. प्रोव्हिजन्स ऑफ एक्झामिनेशन थ्रू स्पेशल चान्स in case of students of terminal semester final year is unable to appear in the examination. जर समजा एखाद्या विद्यार्थीच्या संदर्भातले एक्झाम द्यायला आला नाही तर काय होणार आहे. कंडक्ट बाय द युनिव्हर्सिटी ऑफ वॉट एव्हर द रिझन मे बी, काही जे त्याचं कारण असेल, he she may be given opportunity to appear in a special examination for such courses papers which may be conducted by the university as and when feasible when feasible, so that the student is not put to any inconvenience, disadvantage, the above provisions shall be applicable.
The above provision shall be applicable only for the current academic session 2019 and 20 one time measure. जर विद्यार्थी एक्झामिनेशनला गैरहजर राहिला आणि तसं दिसून आलं तर त्या संदर्भातले विद्यापीठा थ्रू आलेल्या गाईडलाईन्स किंवा मग कॉलेजने जर तसं स्पेशल सेशन त्यासाठी त्या पेपरसाठी कंडक्ट केलेला असेल तर त्याला ते एक्झाम देता येईल 2019-20च्या पॅटर्नमध्येच. मात्र त्याच्या पुढे मात्र गाईडलाईन्स मला तरी वाटते की गाईडलाईन्स यायला पाहिजेत. असो, बॅकलॉग ऑफ पेपर्स इन रिस्पेक्ट ऑफ टर्मिनल सेमिस्टर फायनल इयर स्टुडंट. जे काही बॅकलॉग असतील त्या विद्यार्थ्यांचं काय की थर्ड इयरमध्ये आलेत पण बॅकलॉग आहेत अशा विद्यार्थ्यांचं काय. द स्टुडंट्स ऑफ टर्मिनल सेमिस्टर फायनल इयर स्टुडंट्स हॅव्हिंग अ बॅकलॉग शुड कंपल्सरी compulsorily be evaluated by conducting examination in offline pen and paper online blended online offline mode as per feasibility and suitability. म्हणजेच तुमचे बॅकलॉगचे पेपर देखील होणार आहेत फायनल इयर मध्ये. जे विद्यार्थी असतील ज्यांचे बॅकलॉग असतील कारण त्यांना क्लिअर करायची आहे ना फायनल इयर बेटा. सो दॅट इज द पॉइंटेबल नोटेबल पॉइंट मला असं म्हणावं असं वाटेल. The guidelines regarding intermediate semester year examination will be remain unchanged as notified on 29th April 2020. Sorry. Guidelines regarding intermediate semester म्हणजे S5 वगैरे वगैरे त्यांचे 29 एप्रिल 2020 चे संदर्भातलं एक सर्क्युलर होतं त्याच्यामध्ये त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ते पण तुमच्या समोर मी एक्सप्लेन केलं होतं मला वाटतं. The relevant details if need be pertaining to the admission and academic calendar in the universities and colleges shall be issued separately in place of those mentioned in the earlier guidelines issued on 29th April 2020. Okay, number 6. Notwithstanding the above guidelines regarding conduct of the examination and commencement of next academic sessions, every university institution has to ensure that is prepared in all respect to carry out the academic activities following necessary protocols, guidelines, directions, advisories issued by the central and state government and the MHRD from the time to time in view of the COVID-19 pandemic. तर ह्या संदर्भातल्या ह्या काही गाईडलाईन्स होत्या. अर्थातच व्हिडिओ थोडासा लांबला आहे पण तुमच्या म्हणजे तुम्हाला समजावं या दृष्टिकोनातनं हा तेवढा माझा प्रयत्न होता. मी थांबतोय. घरी राहा, सेफ राहा, आरोग्य जपा माझ्या मित्रांनो. चांगले मार्क्स तुम्हाला या वर्षी देखील भेटणार आहेत. हॅव अ गुड डे. हे फ्रेंड्स, कसे आहात? मजेत? अर्थातच लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मजाच चालली आहे की. असो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. या व्हिडिओमध्ये मी जे PDF दिलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून हा PDF किंवा ही PDF डाउनलोड करू शकतात आणि बघू शकतात अजून या PDF मध्ये काही एक्स्ट्रा आहे का. निश्चितच तुम्ही माझ्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहात. जर नसाल तर कृपया करून सबस्क्राईब करून या. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर एक्झामच्या संदर्भातले देणार आहे, आणणार आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओजला लाईक्स करणार आहात. मी या ठिकाणी थांबतोय. घरी राहा, सेफ राहा, अजिबात बिना काही कारणास्तव बाहेर पडू नका. हॅव अ गुड डे. टेक केअर.